नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी बोंबील फ्रायची रेसिपी बनवणार आहे. तर ओले बोंबील आहेत, तर ते फ्राय करणार आहे. अतिशय टेस्टी लागते ही रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर सर्वात आधी बोंबील आहेत, तर ते स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर त्यावर आमसूल भिजत ठेवले होते मी एका भांड्यामध्ये. तर ते जे आहे तर ते थोडेसे मॅश केलं आणि त्याचं गाळून ते पाणी आहे तर ते ॲड केलंय आणि ते हाताने छान असं मिक्स करून घेते. त्यानंतर 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट आहे, तर ती पण लावून घेणार आहे मी. तर सुरुवातीला तर सर्व मसाले लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे मी साधारणतः अर्ध्या तासासाठी. तर आलं लसूण पेस्ट चोळून घेतली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट आहे, काश्मीरी मिरची पावडर साधारणतः 1-2 चमचे इतकी मिरची पावडर ॲड केली आहे आणि 1-1.5 चमचा इतका मालवणी मसाला आहे. हा घरी बनवलेला मसाला आहे, तर तो ॲड केला आहे. आणि हे सर्व जे मसाले आहेत कोरडे, तर ते पूर्ण सर्व बोंबीलला लावून घ्यायचेत. छान लागले पाहिजेत त्याला सर्व बाजूने आणि छान असं मॅरिनेट करून ठेवायचं. तर याच्यामध्ये मीठ राहिलं होतं टाकायचं, तर मीठ टाकणार आहे मी परत आणि त्याच्यानंतर त्याला परत एकदा छान मिक्स करून त्यावर झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी ते मुरण्यासाठी मसाला ठेवणार आहे. त्यामुळे त्याची चव खूप छान येते. आणि त्याच्यानंतर मॅरिनेट करून झाल्यानंतर त्याला कोटिंग करण्यासाठी मी रवा घेतलाय आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे, तर ते ॲड केलंय. तर कॉर्नफ्लॉवरमुळे जे आपण रव्याचं जे मिश्रण बनवलंय, तर ते छान असं चिकटून राहतं, निघालं जात नाही. त्याच्यामुळे त्याचं जे वरचं आवरण आहे, तर त्याला क्रिस्पी होतं आणि कोटिंग छान बसतं. त्यानंतर त्यामध्ये मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. आणि हे सर्व जे आहे तर ते मसाले छान एकत्र मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये आणि त्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवले होते बोंबील, तर त्याला कोटिंग करून घ्यायचंय एक एक करून. तर कॉर्नफ्लॉवरमुळे याला कोटिंग जे आहे तर हे छान चिकटलं जातं आणि ते जे आपण फ्राय करतो तर त्याच्यामध्ये तेलामध्ये ते उतरत नाही. त्यामुळे वरचं जे लेयर आहे तर ते छान असं क्रिस्पी होतं आणि त्याच्यामध्ये पण आपण मसाले टाकल्यामुळे त्याला चव खूप छान येते. तर अतिशय टेस्टी असे बोंबील फ्राय आहे. आणि बोंबील हे जे आहेत तर हे ओले बोंबील फ्राय व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटमध्ये आपले ते जे बोंबील आहेत तर ते छान फ्राय होतात. तर कोटिंग करून घेतलं मी एक-एक करून सर्व बोंबील. त्यानंतर तवा ठेवला लोखंडी. त्यावर तेल घेतलंय साधारणतः एक 3-4 चमचे इतकं तेल घेणार आहे आणि त्यानंतर एक-एक करून ते बोंबील आहेत तर ते फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे. तर शॅलो फ्राय केलंय मी. तर बघू शकता तुम्ही आणि एक 5 मिनिट आपल्याला एका साईडने वाफवून द्यायचेत आणि पलटवून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे जे बोंबील आहेत तर हे छान असे फ्राय करायचेत. तर दोन्ही बाजूनी अलटवून पलटवून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचेत. बनवायलाही सोपी होते पण झटपट आणि चवीला पण छान लागते. अगदी सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. अतिशय सोपी आहे. खूप असे जास्त मसाले वाटण वगैरे तर काही लागतच नाही याला. असेच साधे सिंपल पद्धतीने आपण छान आणि क्रिस्पी असे बोंबील आहेत तर ते फ्राय करून घेणार आहोत. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही छान असं कोटिंग बसलेलं आहे, बिलकुल निघालेलं नाहीये आणि क्रिस्पी पण लेयर झालंय. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.